वृक्षमित्र कट्टाचे संयोजक व माझे जुने मित्र कैलासवासी वृषभ यांचे सुपुत्र माननीय श्री अजित वर्तक, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता माननीय श्री किरण लेले, व्यासपीठावरील दुसरे नाईक, नाव आता विचारून घेतलंय, यशवंत नाईक आणि डॉक्टर संतोष मोदीस आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, माझ्या बोलण्याचा निम्मा भाग किंवा कदाचित पाऊण भाग वर्तकांनी माझी ओळख करून देताना सांगून टाकलं आणि त्यामुळं खरंच मी जे लिहून आणलं होतं त्याला सोडूनच मला काही पुरावं लागेल. तर मी आपल्याला 26 जानेवारीला मला पद्मभूषण मिळालं त्याच्या संबंधीच माहिती सांगतो. आपण वर्तमानपत्रात वाचतो त्यावेळेला आपल्यालाही कळतं की हा गायक आहे, हा आणखी चांगला लेखक आहे, पण पद्मभूषणाच्या मागं आणखी काहीतरी असतं आणि ते पद्मभूषणाच्या मागं हे लिहिलेलं असतं की काहीतरी विशेष आणि नवीन असं जे केलेलं आहे जीवनामध्ये त्याच्याबद्दल पद्मभूषण मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इतकं शेती संबंधी तुम्ही ऐकलं, काहींच्याजवळ पोचलं असेल, काहींच्याजवळ पोचलं नसेल, पण त्यांनी शेवट जी विनंती केली मला वाटते ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं, फार मोठं अंतर असतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी कानांना ऐकलेलं आहे. तुमचं शेती हायवेवर किती किलोमीटर यावं इथून आहे? गोरेगावापासून 70 किलोमीटरवरती त्यांची ती शेती आहे. मस्तपैकी 5 जणांना वाटलं तर 5 जण, 10 जणांना वाटलं तर 10 जण, सगळे ट्रान्सपोर्टचे आपण लोक आहोत. तर जाऊन जर पाहिलं तर मला वाटतंय की आत्ता जे ऐकलं ते पाहिल्यानंतर जे इथं आपण करतो आहोत ते आणखीन चांगलं कसं करता येईल याचा एक आपल्याला बोध होईल. आणि म्हणून म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काहीतरी करू, अशी योजना करा की आपण तिथं जाऊन ते प्रत्यक्ष बसावं, बघावं. आणि अशी माहिती दिल्याबद्दल मी लेल्यांना धन्यवाद देतो. लेल्यांनी सांगत असताना एक गोष्ट झाली तीही आपल्याला मोकळेपणाने राजकारणात काय होतं त्यासाठी ती गोष्ट सांग. वर्तकांना विचारलं कुठले आहे, कुठले आहे, बोलणार आहे काय माहिती वगैरे काय आहे, असं म्हणजे पालघरचे आहे. मला धक्का बसला, एवढा मोठा माणूस पालघरमध्ये राहतो आणि मी 5 वेळेला खासदार होतो. आत्ताची उत्तर मुंबई जी आहे फक्त मालाडपासून दहिसरपर्यंत आहे, म्हणजे अंतर 13 किलोमीटर. पण मी ज्या वेळेला खासदार होतो
त्यावेळेला उत्तर मुंबई ही जोगेश्वरी पासून तारापूर पर्यंत म्हणजे 113 किलोमीटर इतकं ते अंतर होतं. म्हणजे मतदारसंघ बदलले त्यामुळं तर ते 13 वरती आलं. आणि ती जात असे साधारणतः 15 दिवसात वगैरे गेल्यावर ते पालघरलाच काम असायचं. तर म्हणजे तिथे परिचित असलेले जातेकर म्हणून म्हणजे काम करायचं तिथे कोण घ्या आणि हे येणार आहे तर पालघरचे हो म्हणत म्हटलं तुझी ओळख आहे का? माझी ओळख आहे. 15 वर्ष मी खासदार आणि त्याच्याही पुढे आता 20 वर्ष झाली. त्यावेळेला आपली भेट झाली असेल पण तू अशा गुणी माणसाचं मला नाव का सांगितलं हे मी त्याला खूप ताणलं. पण आपल्याला हे ऐकल्यावर वाटलं असेल की आपल्याला निश्चितपणानं काही ना काही नवं असं ऐकायला मिळालं. मी जे त्याचा उल्लेख झाला आधी तुम्हाला सांगितलं मी आता जे घर बनवायचं होतं ते जरा बाजूलाच ठेवलं. तेव्हा तरी पुन्हा त्याच्यामध्ये अम्मांची अडचण केल्याबद्दल क्षमस्व. अडचण नाही, तुम्ही मला सुचवून दिलं. त्यामुळं मी जीवनात या त्यामुळं हा जो भाग आहे काहीतरी वेगळं काहीतरी विशेष सेवेचं काम आणि त्यासाठी पद्मभूषण एक सेवेचं काम मी सांगतो. मी पहिल्यांदा बोरिवलीमधून निवडणुकीसाठी उभा राहिलो विधानसभेच्या. त्यावेळेला जनता पार्टीचा सगळा हे होता आणि मुलालताई त्यावेळेला खासदार होत्या. मुंबई कुणाला नेमकी त्याचा मुंबई जनसंघाचा अध्यक्ष होतो त्या निवडणुकीच्या ह्याच्यात आमच्या लोकांनी सांगितले आम्ही पण गोरेगावात गेले त्यांना गोरेगावात बोलू द्या मुलालताई तुम्ही पण आहात. पण मग त्या चर्चेमध्ये मुलालताईने सांगितलं तर राम नाईकाला काय तो संघटन मंत्री होता त्यामुळे तो कुठेही गेला तरी त्याच्यासाठी काम करते. पण बाबुरावांचा परिचय थोडा कमी आहे म्हणून बाबुराव गोरेगावमध्ये निवडून येऊ द्या. आम्हाला इथे पटलं कारण बाबुरावांच्या मुलाबद्दल मलाही माहिती होती. मी हे त्याच्यासाठी सांगितलं कसं जीवनातले बदल होत असतात ते. आणि म्हणून मी निवडणूक लढवली विधानसभेची बोरिवली होती. मला त्यावेळेला मुंबईत सगळ्यात जास्त म्हणजे एकूण मतदानाच्या 67% मतं मला मिळाली. स्वाभाविकपणानं त्याची चर्चा. पण एका मतदान केंद्रावरती मला फक्त 2च मतं मिळाली, फक्त 2. आणि एका केंद्रावरती 3च मिळाले. मी 2 वरती काय झालं ते सांगतो आणि 3 वरती कधी पुन्हा आपल्याला वाटलं की संध्याकाळी अशा गप्पा मारायच्या आहेत तर मग त्यामध्ये 3 मधले काय केलं आहे तर तुम्ही थोडं शेवटी सांगेल. पण मलाही आश्चर्य वाटलं 67% मतं मिळाली. ह्या लोकांनी असं का केलं मतदान केंद्राने? आणि मी तिकडे काही बरोबर पूर्वी फिरलेलं नव्हतं, गोरेगाव तर फिरलेलं होतं. पण मग त्या केंद्र गेलो तर लक्षात आलं की ते कुष्ठपीडितांची वस्ती आहे, कुष्ठरोग्यांची वस्ती. आता शब्दातले फरक सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि आता पहिल्यांदा म्हटलं कुष्ठरोग्यांची आणि नंतर कुष्ठपीडित. कुष्ठरोगी म्हणून कोणाला मनात जाऊ नका. त्यातला येणार कुष्ठपीडित म्हणलं तर एक
60 वर्षाचा कृष्णरूपी होता, बसलेला होता. हा म्हणलं की राम, हा म्हणलं ओळखच मला तुमच्या मोठा रेटनं तुम्ही खूप प्रचार केला, परंतु तुम्ही आम्हाला मदत का नाही केली? त्यामुळे खरं सांगू का, त्यासाठी तर विचारायला लागलो. तर मला तुमच्या विरोधकांनी आम्हाला सांगितलं की राम नाईक पक्का संघवाला आहे. नंतर जनसंघातही त्यांनी काम केलं आणि तो जर निवडून आला तर मग तुम्हाला भीक मागायला मिळणार नाही. भीक मागणं हा गुन्हा असतो. त्यामुळं कुष्ठपीडितांना भीक मागायला मिळणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या नदीच्या काठी बेकायदेशीर असे दारू बनवत असतात. तुम्ही जर कधी पूर्वी जात असाल तर वास यायचा जैसर, तर तिथं आपण गेलो तर ही अशी दारू तुम्हाला बनवायला मिळणार नाही. मग काय होईल तर तुम्ही भुके मारा. त्यामुळे भुके मारायचं नसलं तर आम्हाला म्हणून आम्ही आणि त्यांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला माझ्या समोर चित्ररूपाने मनसच्या प्रतिमेमध्ये भारतीय संघामध्ये त्यांनी तत्वज्ञान दिलं अशांची मूर्ती उभी आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय त्यांनी आम्हाला शिकवताना सांगितलं की राजकारणाचा उद्देश काय, तर जो शेवटचा माणूस असेल त्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा आणखी खालचा कोण आहे, पण मी ठरवलं की मी हे आता बदलेन. आणि मग खूप वर्षांचा तो इतिहास आहे, पण मी हा इतिहास 2-4 मिनिटात सांगतो. मग मी झोपडपट्टीच्या योजनेखाली काही ना काही सोयी करून देतात त्यांना काम करणारे जात तसं तिथं आग्रह करून त्यांना सगळ्यांना संडास बांधून दिले, पाणी दिलं. अशा प्रकारे ही वस्ती एकदम चांगली झाली. आणि राम नाईकांनी असं इथं केलंय म्हटल्यानंतर मुंबईत काही अनेक कुष्ठपीडित माहिती की मुंबईत कुष्ठपीडित वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्या आहेत, ते लोक माझ्याकडे यायला. आम्ही वसंतदादा पाहिजे त्यावेळेला तर म्हणाल आपण काही जण मिळून 5-7 जण तुमच्यावाला यायचं आणि त्यांच्या पुढे सांगू की आम्हाला 30 रुपये मिळतात, 30 रुपयात कसं आम्ही जीवन जगायचं वगैरे गेलो. आत्ता जशी मंत्रालयात सिक्युरिटी आहे तशी त्या काळात नसायची. एक इन्स्पेक्टर उभाच राहायचा. तर मी आणि माझ्या मागं एका पाय गेलेला, एका हात गेलेला आहे, एक बाई आहे, तिचं नाक असं झालेलं आहे. अशा स्वरूपातले ते मला इन्स्पेक्टर म्हणाले सर तुमचा माहिती माझं मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट आहे आणि कुठे त्यांच्याकडे मारायचं कसं ना म्हणजे याच्यासाठीच मला द्यायचं आहे. ते तर तुम्ही दादांना नाही आम्हाला मुख्यमंत्री रागावतील ते मला शाबासकी देतील. त्यांना जाऊन सांगा की हे जर निवडून येणार नसले तर राम नाईक तुम्हाला भेटायला येणार नाही. दादांनाही माझी भूमिका पटली आणि बोलावलं, त्यांच्याशी भेट झाली आणि मग दादाने तिथे 30 रुपयाचे महिन्याला 300 रुपये कुष्ठपीडितांना अशा अनेक कुष्ठपीडितांच्या समस्या आहेत. केवळ मुंबईतल्याच नाही, केवळ महाराष्ट्रातल्याच नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक कामही करतात, छोट्या छोट्या प्रमाणावर करत असतात. तर अशांच्यासाठी
संसदेमध्ये एक जबरदस्त शस्त्र आहे. म्हणजे संसदेत गोंधळ घालणं हे काही मी काही शस्त्र मानत नाही, पण त्या शस्त्राच्या आधारावरती समजा सरकार जर काम करत असेल, सरकारला कोण विचारू शकतं? पार्लमेंट विचारू शकतं. आणि म्हणून पार्लमेंटच्या कामात एक अशी व्यवस्था आहे, एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना समाधान नसेल तर ते पार्लमेंटला अर्ज करू शकतात. ते फार थोड्या लोकांना पण मला माहिती होतं. त्यामुळं कृष्णपीडितांच्या वतीनं आम्ही पार्लमेंटला अर्ज दिला. मग तिथं कमिटी आहे, पिटिशन कमिटी. मग ती त्यांना सुचवलं म्हणजे मी सगळ्या प्रांताचं तुम्हाला सांगितलं 4-5 प्रांतामधल्या प्रत्येक 2-3 असं जाऊन बघा, पण तुम्हाला कळेल की लोक कसे असतात. त्याप्रमाणे त्यांनी केलं. पार्लमेंटला आपला रिपोर्ट दिला. पार्लमेंटला रिपोर्ट दिल्यानंतर सरकारची जबाबदारी असते की एका वर्षाच्या आत काय केलं हे त्यांनी सांगितलं. ॲक्शन टेकन रिपोर्ट असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तो ॲक्शन टेकन रिपोर्ट पण आला आणि त्यामध्ये कृष्णपीडितांच्या 17 कायदे असे आहेत की जे कृष्णपीडितांना लागू केले जातात, परंतु ते गैर आहे. एक उदाहरण आता कुष्ठपीडित रोग हा संसर्गजन्य मानला जात नाही. तरी सरकारलाही माहिती आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे सांगितलेलं आहे. पण रेल्वेमध्ये कुष्ठपीडितांना तिकीटच मिळत नाही. त्यामुळे अशा काही ज्या मागण्या होत्या, त्या मागण्यापैकी एक पण मुख्य त्याचा जो भाग होता, त्यांना दरमहा कमीत कमी 1,000 रुपये जीवन भत्ता म्हणून दिला पाहिजे आणि त्यांना घर पण दिलं. आता ॲज ऑन नाऊ मी जी मागणी केली, हे जे काम सुरू केलं, त्यामध्ये पनवेलची जी महापालिका सगळ्यात श्रीमंत आहे सरकार, ती दरमहा 4,500 रुपये प्रति कुष्ठपीडितांना जेवण भत्ता म्हणून. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 2,000-2,500 रुपये काही महापालिका असं हे सांगितलं, तसं महापालिकाही देते. सरकारही त्यांच्याकडनं 2,500 रुपये देतात. तिथं 4,500 दिले की मग त्यांना 2,500 नाही, पण ज्यांना कमी असतील त्यांना 2,500 रुपये. मी उत्तर प्रदेशला राज्यपाल बनतो, उत्तर जनसंघ. तर त्यावेळेला सरकार होते समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव. अखिलेश यादव मी त्यांना बोलावलं, म्हणलं तुम्ही खासदार होता, ठीक आहे, कुष्ठपीडितांचा हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला वर्तमानपत्रात लोकांनी सांगितलं तुम्हाला पहिल्या दिवशी आल्यानंतर ते भेटायला आले, त्यात एक 8-10 कुष्ठरोगी पण भेटायला आले. कशासाठी आले होते? तर म्हटलं ते अशासाठी आले होते की तुम्ही जे महाराष्ट्रात काम करत होते ते तुम्हाला हे सांगा आणि मग इथं कसं होईल ते बघा. हे नाव महत्वाचं सांगितलं की सध्या विरोधी पक्ष म्हणजे मला माझ्या गाडीबरोबर शिवाय आणखी काही नाही आहे. त्याला मुलाबरोबर चर्चा केली आणि त्यांनी पार्लमेंटनी 1,000 रुपये सांगितले होते. आता इतके दिवस 7 वर्ष गेलेली आहेत, महागाई वाढलेली आहे, तर हे तुम्ही पण 2,500 केले पाहिजे आणि
त्याने आणि सुधारणा केली आणि घराची जी योजना पंतप्रधानांची होती गरिबांना करून त्यामध्ये पीडितांचं इन्क्लुजन नव्हतं तुम्ही करून गेलो. नंतर योगी आले. योगी आल्यानंतर ती जी योजना होती त्या योजनेमध्ये पीडितांचं नव्हतं तर मला पहिल्यांदा केंद्र सरकारला सांगून पीडितांचं नाव त्यात इन्क्लूड करायचं आणि मग योगींना सांगितलं त्यामुळे ठीक आहे आपण करूया. त्यामुळं प्रत्येक पीडिताला 4,000 रुपये 4 लाख किमतीचे घर बांधून द्यायचा निर्णय त्यांनी केला. नुसतं घर नाही तर त्यामध्ये वीज आहे, त्यामध्ये गॅस आहे, त्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये ही जी 2 मतं मला मिळाली आणि ते जे दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलं ते मला असं वाटतं की आज तुम्हाला सांगावं का इतकं तपशिला कधी तुम्हाला याची कुणाला याची माहिती होती का? एखादा असला तर आता तुम्ही गोरेगावातले शिवस्मृतीच्या जवळचे तुम्ही माझ्याकडे आला तर मी माझे पुस्तक लिहिलं. हे ज्या वेळेला माझ्याकडे गेल्या आठवड्यात आले त्यावेळेला त्यांना मी एक तुझं पुस्तक जर तुम्हाला त्यावेळेला वाचा मग मला सांगा कसं वाटतंय. दाखवायचं काय हे खरं आहे काय की काही शाळांमध्ये राष्ट्रगीत गायलं जात नाही असल्या म्हणजे खरं असल्या त्याची कारणं काय आणि त्याबद्दल सरकार काय करणार साधा प्रश्न. उत्तर असं की होय हे खरं आहे. कारण काय तर संभवतः उदासीनता जरूर उसका कारण आहे. आणि मग सरकार काय करणार तर सरकार आणखीन एक स्टेटमेंट पाठवणार सगळ्या राज्यांना तुमच्या शाळेमध्ये ते झालं. मला ते सगळं वाचल्यानंतर त्याच्यावरती चर्चा होती आणि त्या चर्चा उपस्थित केल्यानंतर वंदे मातरम आणि जनगणमनाचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर त्यातले लोक खूप विरोधक खूप चांगली 101 खासदार होते त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आणि मी म्हटलं की आपण हे करायलाच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण आपण सुद्धा जनगणमन आणि वंदे मातरम गात नाही. 1990 गोष्ट म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य आणि राष्ट्रगीत आपलं ठरलं घटनेच्या वेळेला 50 ते 95 इतक्या वर्षात जी एका दृष्टीने सर्वश्रेष्ठ असं देशाचं व्यासपीठ आहे तेच वंदे मातरम आणि जनगणमन गात नाही. मी सांगितलं साधारणतः सरकारची आणखी एक भूमिका कधी कधी दिसायला मिळते की जनगणमन चालेल पण आम्हाला वंदे मातरम नाही. तर हे असं व्हायला पाहिजे. अडवाणीजी त्यावेळेला प्रमुख होते. अडवाणीजी संविधान पुस्तकाचं रेकॉर्ड असं झालं काय झालं थोडं रेकॉर्ड असतं ते घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा अध्यक्षांनी यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला. सगळ्यांना वाटत होतं स्वाभाविकपणाने वंदे मातरम हे राष्ट्रगीत त्यावेळेला काँग्रेस आणि त्यावेळेला जनसंघ हिंदू महासभाती 1950 साली हे जास्त काही नव्हतं. तर मग
कधी त्यांना जनगणना आणि त्यांनी जनगणना अध्यक्ष कोणी असले तरी त्याला शक्यतो समजूता काही ना काही करायचा असतो आणि ते करत असताना मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं आणि मग अध्यक्ष समारोप करण्यासाठी काय करायचं काय नाही. मंत्री अतिशय हुशार शिक्षण खात्याचे मंत्री होते आणि ते म्हणाले अध्यक्ष महाराज राम नाही काही मुद्दा करण्याचं होतो त्याप्रमाणे आपण करूया सरकारचा काही त्याला विरोध नाही. पण अध्यक्ष महाराज हे करायचं की करायचं नाही ते राम नाही सभागृहामध्ये जायचं म्हणताय तर सभागृहामध्ये काय करायचं हा अधिकार तुमचा आहे. त्याबद्दल अध्यक्षांच्या वरती टाकून दिलं. 2-3 महिने वेगवेगळ्या मीटिंग झाल्या आणि मग असं ठरलं की प्रत्येक अधिवेशन सुरू व्हायच्या पहिल्या दिवशी जनगणना घ्यायचं आणि शेवटच्या दिवशी वंदे मातरम हे एवढ्यासाठी आग्रह 90 वर्ष आधी त्याची मुदत सांगितले काही करा. पण मला माझ्या जीवनात सगळ्यात आनंद ज्या मी सोनेरी क्षण म्हणू शकतो असं कोणतं असेल तर संसदेमध्ये जनगणना आणि वंदे मातरम सांगितल्यानंतर आपण तेव्हा तरी माईकच वाजलंय तर बहुतेक बॅटरी संपत आली. माईकने पण सांगितलेलं आहे भाषण पुढे नका म्हणू. पण मी आपल्याला विनंती करतो एखादा दिवस आपण युट्यूब बनवला तर अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या समजल्या तर तुम्हाला आनंद वाटेल आणि आनंद वाटेल. या मतदारसंघात मी काम केलं मुंबईतले साईपैकी एकच मतदारसंघ धुळ्यासारखा जिंकला तो म्हणजे उत्तर मुंबईचा जिंकला त्या आपल्या असा एखादा कार्यक्रम केला. तर दुसरा शेवटची माझी सूचना हे तुम्ही संस्था म्हणून रजिस्टर केलेली नाही. Welcome to Music Pro. संस्था जर The रजिस्टर Bluetooth device is ready to pair. तर आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होऊ शकतो. झाडं मिळणं, साफ करणं, त्याच्यात पार्टिसिपेशन काय ते व्हावं काय होऊ नये अशा प्रकारचं होऊ शकतं. आणि म्हणून आणि समजा काही कारणाने नको बाबा रजिस्टर केले की कटकट मागं असं काही असलं तर कोरेगावमध्ये निदान 5-6 चांगल्या संस्था अशा आहेत की त्या हे काम घ्यायला तयार. म्हणून माझी विनंती आहे की तुम्हीच ते केलं पाहिजे. इतकं चांगलं काम केलं सुरुवातीला म्हणून सांगितलं की तुम्ही कल्पना करा सांगितलं नाही. मी 1959 साली जयप्रकाश नगरमध्ये राहिला. 1959 तुमच्यापैकी बरेच जण नंतर स्वाभाविकपणा त्यावेळेला आम्ही सुधीर फडक्यांचं महाराष्ट्र मंडळ म्हणून त्याचं मी अध्यक्षही होतो. महाराष्ट्र मंडळ म्हणून होतो मोठा. आणि मग सुधीर फडक्यांना गीत रामायणासाठी बोलवायचं केलं. त्यावेळेला तिथे काही नव्हतंच. फक्त एवढं मैदान तेवढं साफ करायला लागतं. अशा वेळेला तेवढं साफ करून हे भरून माणसं रस्त्यावरती माईक सुद्धा आम्ही रस्त्यावरती पण लावलेले अशा प्रकारचा तो एक मोठा कार्यक्रम झाला. छोट्या गोष्टीतून शिजवले आहेत सांगतो. छोट्या गोष्टीतून कधी कधी आपण चांगलं कसं करू शकतो.
आम्ही 5-6 जण साधारणतः एकाच गाडीने चर्चगेटला जायचं. गावस्कर डॉक्टर म्हणून त्याचा भाऊ होता. Welcome to Music World. नागेश्वरमध्ये The Bluetooth device is ready to pair. तर आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानं माझ्या मनात येत होतं की पुढे डबल सायडिंग येतं बाजूला नंतर आता सध्या सायडिंग किलोमीटर असं ते डबल हे होतं. आणि त्यामुळं गोरेगावला गाडी आणून ती परत मागं जाऊ शकतो हे माझ्या लक्षात. आणि मागे कॉलनीकडनं मी माहिती घेतली, कारण नंतर काय झालं की जे ट्रक्स आहेत ते जास्ती गवत घेऊन येतात आणि त्यामुळं पूर्वी जे सायडिंग इथं होतं ते आरे कॉलनीचं म्हशी आणि गवत ते भरभरून येणार आणि आरे कॉलनी ते दोन्ही बंद पडले. Welcome to Music World. सुचवलं The Bluetooth device is ready to वार्षिक pair. वर्गणी सुरुवातीला तर 50 पैसे, नंतर 1 रुपया. आम्ही यातनं सगळ्यातनं प्रयत्न केला. 4000 सदस्य झाले आणि गोरेगावला 2 लोकल्स मिळाल्या. त्या केवळ संघटना म्हणून होतोय, आम्ही प्रवासी संघ म्हणून सगळी प्रगती आपल्याला माहिती आहे. बंधू वगैरेंना फार आनंद वाटला आणि मलाही असं होतं की एकदा सांगायला सुरुवात केली की सांगावं नाही, पूर्ण सांगितलं पाहिजे असं वाटतं. मग केव्हा अशी वेळ मिळाली तर. पण आपल्या सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही ही जरी घड्याळाकडं बघितलं तरी जायचं ठरवलं नाही, कोणी केलं नाही आणि त्या उशिरापर्यंत आपण